नवीन वर्षाचा शुभारंभ होत असताना बहुजन वर्गात विशेषतः बौद्ध आणि मातंग समाजामध्ये 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचं अभिवादन एक प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाचं औचित्य साधून काही जातीवादी किडे त्यांचं मुळव्याध बाहेर पडतं आणि मग ते किडे वळवळायला सुरुवात करतात। 2 जातीमध्ये तेढ कसं निर्माण होईल, अशा सार्वजनिक शांततेचा भंग कसा होईल, असं सोशल मीडियावरून वक्तव्य करायचं आणि 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्री प्लॅनिंग यांचा धंदा असतो। मात्र या धंद्याला बहुजन वर्गातले विशेषतः SC वर्गातले बौद्ध, मातंग आणि चर्मकार आता बळी पडत नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। नुकतीच 1 जानेवारी झाली, भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला अनेकांनी मानवंदना दिली आणि नागठाण्यामधला सातारा तालुक्यातील नागठाण्यातला गणेश जयसिंग शिंदे याला जातीवादी मुळव्याध फुटलं। खरं म्हटलं तर याच्या अगोदर सुद्धा याला जातीवादी मुळव्याध फुटलेला आहे। काही लोकांवरती खोटे त्याने खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। ज्या वेळेला सण उत्सव साजरा होतो त्या वेळेला हातात पोस्टर घेऊन मुस्लिम समाजाच्या मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या बाहेर उभा राहून की मटण चिकन फक्त हिंदू व्यापाऱ्याजवळच घ्या म्हणून मुस्लिम देश सुद्धा पसरवायचं काम हा भाडखाव करत असतो। तीच पद्धत त्यानं भीमा कोरेगावच्या या शुभ मुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न केला आणि धार्मिक भावना दुखवतील, बौद्ध धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवतील, मातंग बांधवांच्या धार्मिक भावना दुखवतील अशी फेसबुक पेस्ट केली आणि बौद्ध आणि मातंगांमध्ये जातीय दंगली कशा घडतील याचा पूर्ण प्लॅनिंग केला। कारण हा माझ्या माहितीप्रमाणे कुठल्या तरी एका हिंदुत्ववादी संघटनेचा स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेतो। मला तर असं वाटतं ही सडक्या आंब्याची पैदास असावी, याशिवाय हे विधिवत पसरवण्याचं कामकाज करत नाही। हा प्रकार नागठाण्यामध्ये घडला। नागठाण्यातील शून्य नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर काल रात्री बोरगाव पोलीस स्टेशनला 200 ते 250 लोकांचा जमा झाला। सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर साहेबांना आम्ही फोन करून सांगितलं गुन्हा दाखल करून घ्या। त्यांनी तात्काळ त्या आरोपीला ताब्यात घेतलं। मात्र रात्री काही कारणामुळे गुन्हा दाखल झालेला नाही। पुन्हा एकदा आम्हाला आज सकाळी सगळ्यांना इथे एकत्र यावं लागलं आणि वाळवेकर साहेबांना सांगावं लागलं बोरगाव पोलीस चौकीला संबंधितावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जेव्हा गुन्ह्यामध्ये 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा ज्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळला जात नाही। सांगण्याचा हेतू हाच आहे की ज्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याच्या अशा पोस्ट व्हायरल केल्या जातील त्यांचे मनसुबे त्यांना जे काही इच्छित साध्य करायचं आहे, दंगली घडवायच्या आहेत, यापासून बहुजन वर्गाने विशेषतः मातंग, चर्मकार आणि बौद्ध समाजानं आणि शिवरायांच्या मराठा समाजानं अलिप्त राहण्याने कायद्याचा वचक बसवणं काळाची गरज आहे। त्यांना हेच अभिप्रेत आहे जातीय दंगली कशा घडतील, दगडफेक कशी होईल, विध्वंस कसा होईल। कारण ही सडक्या आंब्याची पैदास ही एवढ्यासाठी जन्माला घातलेली असते, याचं सर्वांनी भान ठेवून बोरगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला। रात्री सुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी माझ्यासोबत युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, पत्रकार आशुतोष वाघमोडे, गरोडा साम्राज्याच्या आपले आदित्यभाऊ गायकवाड हे सुद्धा रात्री 2-2:30 वाजेपर्यंत उपस्थित होते। रात्री गुन्हा दाखल झाला, त्याची तीव्रता वाढली। सोमनाथ धोत्रे आता या ठिकाणी उपस्थित आहेत। RPIचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे वैभव गायकवाड या ठिकाणी उपस्थित आणि बाबू वायदंडे आहेत। सगळे ज्या ठिकाणी नागठाण्यातील बौद्ध आणि मातंग युवक जमा झालेला आहे। जिल्हाध्यक्षा रेखा सकटे, युवती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे यांनी सुद्धा FIRचं अवलोकन केलं आणि FIR समाधानकारक नोंदवलेलं आहे असं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे समस्त लोकांना आपण आव्हान करूया, कारण आपण सगळे एका जाती धर्मातले आहोत, शिवरायांच्या स्वराज्यातले मावळे आहोत। मात्र कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची जी अवलाद तयार झालेली आहे त्या अवलादीपासून सावध राहायचं असेल तर प्रत्येकाने अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या संबंधित पोलीस चौकीला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आणि याची तीव्रता वाढवायची आपण सगळेजण जबाबदारी घेऊ। पुन्हा एकदा या ठिकाणी नागठाणे ग्रामस्थ, नागठाणे युवकांनी जे धैर्य दाखवलं त्यांचं मनपूर्वक आभार करतो आणि वाळवेकर साहेबांचं बी अभिनंदन करतो की तात्काळ गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल केला म्हणजे विषय संपला असा होत नाही, तर त्या आरोपीला पुरवणी जबाब घेऊन आणखीन काय कडक कारवाई केली जाते, आणखीन कुठली कलमं वाढवली जातात याची शहानिशा आम्ही आमचे जे काही ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ॲडव्होकेट राजेंद्र गालेडे सर यांच्याशी चर्चा करून पुन्हा एकदा या गोष्टीचा पाठपुरावा करणारे। मात्र शिवरायांच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये असल्या गोष्टीचा आम्ही सर्व आंबेडकरवादी अनुयायी तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवतो आणि या जातीवाद्यांना आम्ही ठणकावून सांगतो जिवंत जाळले तरी सोडलेले नाही तुला।
जिवंत जाळले तरी सोडले नाही तुला, जिवंत कापले तरी सोडले नाही तुला. घरादाराची झाली राख रांगोळी बा भीमा, या लेकरांची घे मानवंदना. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.